सूर्याय नमः। ओम श्री खगाय नमः। ओम श्री भास्कराय नमः। ओम श्री मित्राय नमः। ओम श्री दिनकराय नमः। प्रणाम देवी। हे सूर्यदेव, मी तुम्हाला नित्य नेमाने अर्घ्य देत आले आहे। मी सूर्य उपासक आहे आणि आजपर्यंत मी निर्णय घेताना मला तुमचे तेजबळ प्राप्त झाले आहे। देवी, आपण स्वतः शक्तिरूप आहात, आदिशक्ती स्वरूप आहात। खरं तर तुमच्याचमुळे या साऱ्या सृष्टीला ऊर्जा, शक्ती, बळ प्राप्त झालं आहे। सूर्यदेव, तुम्ही असे मौन का? देवी, जेजुरीत आख्यानात तुम्ही सर्वांसमक्ष ही घोषणा केलीत की ह्या मासाभरातच सत्य काय आहे ते तुम्ही जाणून घ्याल। हो, आता तेच माझं लक्ष आहे, पण त्यातही मला कदाचित सहाय्याची आवश्यकता भासेल। तशी वेळच येणार नाही अशी आपण आशा करूया देवी। तुम्ही स्वतःहूनच सर्व काही शोधाल याची मला खात्री आहे। पण देवी, पण काय सूर्यदेव? देवी, जशी आपल्याला सहाय्याची आवश्यकता भासेल असे आपण म्हणालात, तसेच बाणाईला देखील सत्य शोधताना सहाय्य लाभू शकेल। शक्यतो मी कोणाचे सहाय्य घेणार नाही हा निर्धार केला आहे, आणि मी ही घोषणा केल्यामुळे तिला जर कोणी सहाय्य करत असेल तर ते मी होऊ देणार नाही, आणि ते प्रयत्न मी तात्काळ थांबवेन। देवी, तसंच होईल, परंतु हे सर्व घडत असताना तुम्ही आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे। येतो मी। बानूला सहाय्य मिळेल असा संकेत सूर्यदेवांनी का दिला असेल? खरंच तिला कोणाचे सहाय्य मिळेल का? बरं झालं बर का आबा तू हात आला ते। अरे तू हात आला म्हणून आम्हाला ठाव पडलं का तर समजा असं झालं म्हणून। मला तर दुसरी वाटच सुचना झाली बघ शेवंता। मग आठवलं की आपल्या बानूमुळे देवांचं पाय आपल्या वस्तीला लागलं होतं। ते बी खरं आहे, पर बानू आता बराबर करील। अरे देवांचं बी आशीर्वाद आहेच की। घ्या बा। अरे आता हे आणि काय? हे चाणं भाकर आहे, थोडं खाऊन घे। बर 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 बर। अरे ये रंगा, ये ये ये। तर मी म्हणलं सकाळ दंड रंगा दिसलाच नाही। गडी माणसं आहे ती, पर बसून तरी काय करू, सरपण घेऊन आलो। चांगला आहे, चांगला आहे। आबा, बरं वाटतंय ना आता? वाय, रातच्याला झोप बी चांगली लागली बघ। पर बानू, आपण देवासने बेटा आहे कवा जायचं? हे बालू, काय? अरे वय, मी बी त्याचाच विचार करत होते बघ। अरे त्यात विचार करण्यासारखं काय आहे? हा, तू म्हणलीस तर आता जाऊ की आपण गडावर? नग, म्हणजे आता नग, म्या बघते ना काय करायचं ते, तू नग काळजी करू साबा। अरे तसं नाही, पर आबा ती म्हणले ना देवान संग बोलन, सांगेल ती देवा। हा, खा भाकरी घे। बर। आता देवासनी काय सांगावं, कसं सांगावं, त्यासनी सांगावा धाडावा का? गडावर माळसा ताईसनी हे ठाव पडलं तर त्या काही विचार करत्याल, कोणास ठाव? काय करावं म्या? पुण्यांदा आता तंटा नग हाय मला, काय करू? अहो थांबा, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे। काय बोलायचं आहे देवी? तुम्ही श्री खंडेरायांशी बोलावं। कशा संदर्भात? एका मासात सत्य काय आहे ते शोधून काढेन असं म्हाळसा देवींनी सांगितलं आहे।
जर खरंच असं घडलं तर हे अवतार कार्य संपणार आणि आपण इथे राहण्याचं काही प्रयोजनही राहणार नाही. त्यामुळे आपण आपलं कार्य संपवून इथून निघावं. देवी, आपण हे काय बोलत आहात? मी योग्य तेच बोलते आहे. मी तुम्हाला याआधी देखील सांगितलं आहे की आत्ता विष्णू लोके जाण्याचा विचार करू नका. आत्ता तशी परिस्थिती नाही. परंतु तुम्ही असं का म्हणता आहात? कारण आत्ता त्वरित काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. काहीही घडू शकतं आणि असं असताना विष्णू लोकी जाण्याचा विषय काढणं हे उचित नाही. उलट ह्या क्षणी विष्णू लोकी जाण्यास देखील मी तयार आहे. देवी, हो, आणि तुम्ही श्री खंडेरायांना याची कल्पना देऊन ठेवा. योग्य वेळ आली की आपण तो विषय काढू. आत्ता नको. देवा, तुम्हासनी तर समज ठाव आहे. मी तुम्हासनी काय सांगणार वेगळं. तुमच्या भक्तांवर तुमचा आशीर्वाद असतो या देवा. तत्वस्तीवर समजासनी कशा कशा तारसा मोर जावं लागतं या हे आबाकडनं ठाव पडलं बघा. आता तो माझ्या मोर हात जोडून असा आला ते मला बघवलं नाही जी. तुम्हासनी कसं सांगावं हे समजत ते बी कळना झालं होतं. म्हणून हतत तुमच्या मोर प्रार्थना करते. तुम्हासनी माझं एकच मागणं आहे, वस्तीवरल्या समद्यासनी सुखात ठेवा देवा. प्रधानजी, माधवा, काय झालं आणि तुम्ही असे अस्वस्थ का दिसत आहात? अस्वस्थ नाही देवा, परंतु विचारात आहे. म्हणजे निश्चित काहीतरी महत्वाचे असे घडले असणार, नाहीतर तुम्ही असे मौन नाही धारण करणार. जेव्हापासून श्री महासा देवींनी घोषणा केली आहे तेव्हापासून सारेजण याच विचारात आहेत की आता पुढे काय होणार. हे तर निश्चितच आहे की जेव्हा महासा देवींना सत्य कळेल तेव्हा तुमचे अवतार कार्य पूर्ण होईल. होय, आणि आम्ही कैलासात जाऊ. त्यामुळे आता आपण देखील लवकरात लवकर विष्णुलोकी परत जाऊ अशी इच्छा लक्ष्मी देवींच्या मनात प्रबळ झाली आहे. माधवा, एका अर्थी ते योग्यच आहे, कारण बराच काळ तुम्ही विष्णू लोकापासून दूर राहिला आहात. तेव्हा लक्ष्मी देवींना हे असं वाटणं अयोग्य आहे मी असं नाही म्हणणार, परंतु तो क्षण केव्हा येईल हे ह्या क्षणी सांगता येणे मात्र कठीण आहे. हेच मी देखील लक्ष्मी देवींना समजावून सांगत होतो की श्री महासा देवींनी घोषणा केली आहे खरी, परंतु त्यांना सत्य कळेलच असं नाही आणि या शक्यतेचाही विचार करायला हवा. परंतु लक्ष्मी देवी त्यांच्या निश्चयावर ठाम आहेत, होय ना? होय, त्या आता देखील विष्णू लोकात प्रस्थान करण्यासाठी तयार आहेत. माधवा, आणि जरी त्यांची आता इच्छा असली तरी ते नाही होणार. माधवा, मी बानूचा आराध्य म्हणून बानूने माझा धावा केला. तिची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली. चंदनपुरीतील वस्तीवरील लोकांना काही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. देवा, काही समस्या आहे का? पाण्याचे दुर्भिक्ष झाले आहे. गुरं ढोर, पशु पक्षी प्राणी यांना चरायला चारा नाहीये. लोकांना अन्न मिळणे कठीण झाले आहे. देवा, यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी. होय माधवा, मला असं वाटतं की तुम्ही बानूला
श्री महालक्ष्मी देवी ह्यांची साधना करावयास सांगावं. निश्चितच या मासात भक्तांनी भक्तिभावाने श्री महालक्ष्मी देवींची साधना केली तर त्या भक्तांवर प्रसन्न होतात. होय, श्री महालक्ष्मी देवी ह्यांच्या कृपाशीर्वादामुळे सर्व भक्तांना सौख्य, सुबत्ता, समृद्धी प्राप्त होईल. निश्चितच बाणाईला त्या संदर्भात मी एक व्रत करायला सांगेन. श्री महालक्ष्मी देवी बाणाईवर प्रसन्न होतील आणि बाणाईचे मनोवांछित पूर्ण करतील. कृपा आशीर्वाद देतील तिला. बर, येतो आता. आबा खरंच निघाला आहे सोर? आता जायलाच हवं. देवांचं दर्शन घेतो आणि जातो माघारी. तर वस्तीवर बी जायला हवं. समजासने सांगाय हवं म्या कुठं गेलो होतो, कशा पायी गेलो होतो. समजे काळजीत असते ना. वय ते बी खरंच आहे. आबा आता काळजी करू नगस. आपल्या वस्तीवरल्या माणसासनी किती त्रास होतो हाय हे ठाव हाय मला, आणि त्याचं काय करायचं हे बी मी बघते. म्या बी देवांचं दर्शन घेऊनच जाय, नाहीतर हात आलो आणि देवांचं दर्शन घेतलं नाही असं नग व्हायला. वय म्या काय म्हणतो, म्या चंदनपुरी पतुरी येतो तुला सोडाय. नाही नग नग, मला काय वाट गावणार नाही. वय अरे तसं नाही, पर संगतीला कुणी असलं तर. नाही नाही, म्हातारपण आलं असलं तरी चालवणार नाही असं होणार नाही. या अगोदर मी कुठं कुठं गेलो नाही. हा, समधीकडं दूर दूर गेलो हाय. माझी काळजी करू नका. रंग्या, तू जा आबा संग गडावर. देवाचं दर्शन घ्यायचं आहे, वाट दाव त्याला. नाही पर आबा आता तू काय बी बोलायचं नाही. अरे आबा असू दे, येऊ दे त्याला सांगती ना. ऐकावं समध्यांचं कावा तरी. बर बानू, काळजी घे पोरी. तुझ्या पायी देवांचं पाय आपल्या वस्तीला लागलं. तुझे ऋण आहेत आमच्यावर. आबा अरे आता असं बोलून मला परक करू नगस. चला येतो. काळजी घ्या समदे. हा चल रंग, चल येतो बर का. हा अय गणुबा, वाईट थांब बरं जरा. काय झालं? नाही काय चाललंय काय? कुठं काय? अरे मग धरणं बघतोया, नुसता गप गप हाईस. काय झालं काय तुला? म्हाळसादेवी आख्यानामध्ये काय म्हणलं ठावाय ना, ते खरं काय आहे ते हुडकून काढणार आहेत म्हणून. होय. अरे पण ते काय खरं आहे हे त्यांना ठाव होईल तेव्हा त्या कोण आहेत हे बी ठाव पडणार. अरे मग यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे? हा, अरे चांगलंच आहे की. होय र, देवीसनी समज ठाव पडणार हे चांगलंच आहे की. पण समजासनी ठाव आहे का? देवीसनी हे समज जेव्हा ठाव पडल तेव्हा देवांचं हे अवतार कार्य संपणार. मग अरे देव जेजुरी सोडून जाणार. अरे असं काय लहान लेकरावानी वागतोयास? हा, अरे देव हातनं जाणार आहे याचं समजासनी वाईट वाटलच. अरे पण त्यांनी बी काहीतरी ठरवलं असलच की. हा, हे बघ असं वागलास ना तर समजे खुळं म्हणतील तुला. चालेल मला, पर म्या देवासनी काय हातनं जाऊ द्यायचं नाही. अरे असं कसं? देव जेजुरी सोडून गेलेस तर म्या बी जाणार त्यांच्या संग. आता अरे तुला काही येड लागलंय व्हय? अरे देव हातनं कुठं जाणार आहे हे ठाव नाही व्हय तुला? अरे कैलासामंदी, आणि कैलास कसा असतो या आख्यानामध्ये ऐकलं नाहीस व्हय? अरे बाबा तर कुणाला बी जाता येत नाही. चालेल मला, पण म्या त्यांच्या संग जाणार. बर जातोस तर जा बाबा, पण हात गडावर मॉप कामं पडलेली आहे ती समजी करून जायचं. हा हे बाई राघोबा, तुम्हाला राग आणू नका. आला का ध्यानात? आता कसा आवाज फुटला? चल गपचूप, लई कामं पडली आहे ती. मला सांगतोय. गंगे, हा रंगा आला नाही का ग गडावरून? नाही जी. देव काय म्हणलं असत्याल हे विचारायचं होतं नव. वय अगं येईल आता परत. रंगा आबा संघ गडावर गेला हे एक चांगलं झालं. आता आबा नाही म्हणला म्हणून
नाहीतर अंग्यानं आबा संघ वस्तीवर जायला होत. जे झालं ते झालं. पर बानू, आबा संग तू गडावर जाया हवं होतं. म्या कशी जाणार मावशे? एकदा म्हाळसाताईंनी मला सांगितलं हाय म्हणल्यावर म्या नाही गडावर पाऊल ठेवायचे. बरं, ते जाऊ दे. पर बानू, खरंच आता कस का राहू ग? मला तर चंदनपुरीला जावं वाटतंय. वय ग मावशी, मला बी तसंच वाटत होत. पण मी आज देवासनी म्हणलं का जोपतूर ते सांगत नाहीत तोपतूर मी जेजुरी सोडून नाही जायची. आणि आता हे समजा मी देवासनी सांगू तरी कस? म्हणजे माझी न देवांची आता कवा भेट होणार कुणास ठाव. बानूताई, आता तुम्ही त्याची काळजी करू नकाची. देवांचा आशीर्वाद आहे, काय बाय वाट निघेलच. वय तर चल ग गंगे, आत काम पडली आहेत, भाकर टाकायची आहे. चला आवरून घ्या लवकर लवकर. वय चला ये पटापटा. देवासनी म्या माझ्या मनातलं तर सांगितलं आहे, पण आता अजून काय करावं म्या? आबा बी त्यासनी भेटला असल, त्यांचं दर्शन घेतलं असेल त्यांनी. काय म्हणलं असतील देव त्याला? बाणाई, शुभम भवतु. विष्णुदेव तुम्ही या जी, या आत या. नाही नको बाणाई, आत्ता मी तुझ्याशी अत्यंत महत्वाचं बोलायला आलोय. ते सांगून मी त्वरित निघेन. सांगा जी. तुम्ही स्वतः तर मला काय बाय सांगायला आलं असणार म्हणजे माझ्या भल्याच असणार. ते तुझ्याच नाही तर चंदनपुरीतल्या प्रजेच्या देखील भल्याचं आहे. म्हणजे तुम्हाला ठाव पडलं देवा? होय, माझं खंडेरायांशी बोलणं झालं, त्यांच्याशी बोलूनच मी इथे आलो आहे. माझं मागणं देवांपतूर पोचलं हेच माझं भाग्य आहे बघा. पोहोचणारच. आपल्या भक्ताच्या मनात काय चालू आहे ते देवांना कळतच. बाणाई, आत्ता मी जे काही सांगेन ते ध्यान देऊ नये. सांगा जी. चंदनपुरीतल्या प्रजेसमोर काही समस्या उभ्या ठाकल्या आहेत, त्यामुळे तिथली प्रजा त्रस्त आहे. त्यासाठी तुला साधना करावी लागेल. सांगा जी, काय करावं म्या? बाणाई, तू श्री महालक्ष्मी देवींची साधना कर. महालक्ष्मी देवींची? मग म्या त्यासनी गडावर जाऊन भेटावं का? पर म्या गडावर कशी जाणार? म्हाळसाताईंनी मला सांगितलं आहे ना. बाणाई, त्यासाठी तुला गडावर यायची आवश्यकता नाही. श्री महालक्ष्मी देवींना कमळ खूप प्रिय आहे. त्यांची नित्य नेमाने साधना करून सहस्त्र कमळ ही नदीच्या प्रवाहात वाहा. वैजी, तुझ्या या साधनेमुळे श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न होतील आणि श्री महालक्ष्मी देवींच्या कृपा आशीर्वादामुळे चंदनपुरीतल्या प्रजेला समृद्धी, सौख्य, सुबत्ता हे सारं काही प्राप्त होईल. त्यामुळे त्यांच्या समस्या दूर होतील. वय. शुभम भवतु.